मंथन न्यूज महाराष्ट्र। घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेलेल्यांची घराची कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून घरातील ऐवज लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या सराईत आरोपींना गजाआड केले आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार रखमा बालाजी सुंबे वय 57 अमृत कलश रेसिडेन्सी बी बिल्डिंग फ्लॅट नंबर 5 बोरुडेमळा बालकाश्रम रोड नगर हे दिनांक 25 मे 2024 रोजी घरास कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून कपाटातील 66,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते। सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 647/2024 भादवी कलम 454 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या वारंवार घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश जारी केला। त्यानुसार पोलिसांनी जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देऊन घटना ठिकाणचे आजूबाजूस असलेले फुटेज संकलित करून सदरचे फुटेज हे महाराष्ट्र राज्यामध्ये आरोपीची ओळख पटवण्याकामी प्रसारित केले होते। त्यानुसार सदर फुटेजमधील एक आरोपी हा किशोर तेजराव वायाळ राहणार बुलढाणा हा असल्याची माहिती प्राप्त झाली होती। पोलीस पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 3 जून 2024 रोजी सदर आरोपी हा त्याच्या साथीदारासह नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती मिळालेल्या पथकाने पाईपलाईन रोड ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नातूबागेजवळ सापळा लावून आरोपी किशोर तेजराव वायाळ वय 42 राहणार मेरा बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा, गोरख रघुनाथ खळेकर वय 37 राहणार शिरसवाडी तालुका जिल्हा जालना, विष्णू हरिश्चंद्र हिंगे वय 32 राहणार चंदनजिरा कॉलनी जालना तालुका जिल्हा जालना यांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी त्याचा साथीदार रुद्राक्ष पवार पूर्ण नाव माहिती नाही राहणार लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा याच्यासोबत नगर नेवासा चाळीसगाव जळगाव पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। संबंधित आरोपीकडून 74 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हा करतेवेळी वापरलेली कटावणे असा एकूण 5,38,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस हे करत आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर।